आपण पत्रकार परिषद आयोजित केली? आज आमची चिंतन बैठक आणि जे नगरपालिकेमध्ये आम्हाला आलेलं अपयश याच्यावरती आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय विषय होता ते जरा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपयश येऊ नये, चांगला जनमानसातला कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावरती त्यांनी इलेक्शन लढवावी आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचं आम्हाला तो व्यक्ती जो आहे तो निवडून यावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र विचार विनिमय केलेला आहे. तुम्ही आता या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांचा आता चालूच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागतात, याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 2024 या माढा मतदारसंघामध्ये असणारे 7 तालुक्यामध्ये इथला एकही आमदार आलेला नाही. तसंच माढा मतदारसंघातले खासदार तेही आलेले नाहीत आणि आज नगरपालिका इथली एकही आलेली नाही. मग यांचं कार्य काय, यांनी किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीला विजय संपादन करून दिला यासाठी आम्ही राजीनामा मागत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही बंद करणार? हो, 100% करणार. कशा स्वरूपात अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे आम्ही जाऊ, सर्वजण तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते, आणि त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्षाचा तर राजीनामा मागूच. जर नाही जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला तर आम्हाला काम करण्याचा सुद्धा अधिकार नाही, कारण आम्हाला हा अपमानित परिस्थिती आम्हाला जी दर्शवते ते आम्ही परत काम करून आम्ही अपमानित होणार नाही. याबाबत वरिष्ठांना काय लेखी कळवणार? वरिष्ठांना लेखी आम्ही पूर्वीही कळवलेला आहे आणि आताही आम्ही कळवू. गेल्या निवडणुकीमध्ये गेली निवडणूक नगरपालिकेची झाली, या निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय दिसत होता का? तुम्ही ह्या जिल्हाध्यक्षांना, तुम्ही आता राजीनामा ज्यांचा मागताय त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही काही सांगितलं होतं का? कारण हे आलेलं अपयश तुम्ही आता काय सांगत होता बोलताना की आलेलं अपयश सगळ्यात मोठं अपयश होतं. नगरपालिकेच्यावर तुम्ही काय प्रयत्न केले का तसे? नाही, आम्हाला विचारातच घेतलेलं नाही. आम्हाला विचार घेतला गेला नाही तुम्हाला? हा, का विचारात घेतलं नाही ते आता जिल्हाध्यक्षांनाच आपण विचारणं गरजेचं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक आहे असं म्हणतात तुम्ही, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, मग तुम्हाला त्यांनी वगळून केलं, मग तुम्ही त्याच वेळी त्याचा राजीनामा का नाही मागितला? नाही, आम्हाला ती नगरपालिका व्यवस्थित काढणं गरजेचं होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की ते काढतील. नगरपालिकेत उमेदवार कमी होते भाजपचे, तुम्ही मग सांगितलं बोलताना. नगरपालिकेला उमेदवार द्यायला पाहिजे होते, पॅनल निर्माण करायला पाहिजे. भाजपची जर राज्यात सत्ता असेल, देशात सत्ता असेल, सांगोलमध्ये पॅनल का नाही उभारलं भाजपचं? पूर्ण पॅनल उभा करा पाहिजे. का नाही झालंय? नाही जिल्हाध्यक्षाला विचारा की जिल्हाध्यक्ष हा जिल्हाध्यक्षाला विचारण्याचा प्रश्न आहे, कारण आम्ही तिथं उभा करू शकत नव्हतो. जिल्हाध्यक्षांनी उभा करायला पाहिजे होतं, कमळाच्या चिन्हावरती लढायला पाहिजे होतं. प्रदेशाचं काम करतात, त्या काम करत असताना तुम्ही आज सांगोलमध्ये भाजप हे अत्यंत महत्वाचा पक्ष, सांगोल अत्यंत महत्वाचा पक्ष भाजप मानला जातो. देशात तर आहे, राज्यात तर आहे, सांगोल महत्वाचं आहे. पण भाजपला अपयश आलं म्हणून आपण चिंतन बैठकाच घेतो किंवा पत्रकार परिषद बोलतोय, पण पॅनल उभा करण्यात भाजप पुढे कमी पडलं सांगोलमध्ये. हे जिल्हाध्यक्षांनी होऊच दिलं नाही. कमळाच्या चिन्हावरती यांनी इलेक्शन लढवायला पाहिजे होती, कमळाच्या चिन्हावरती उमेदवार द्यायला पाहिजे होता, पॅनल उभा करायला पाहिजे होतं, ते उभा केलं नाही. हो का? पुढच्या काळामध्ये आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही, संजय बाबत सुपेकर ही माणसं त्या काळी सुमित्रा लाडे किंवा वैजयंती देशपांडे, दमयंती देशपांडे या कमळ ह्या चिन्हावर आम्ही लढवलं होतं. आता आम्ही जिल्हाध्यक्षांची म्हणून प्रपोजल त्यांनी मान्य केलं नाही ना, आम्हाला चर्चेलाच घेतलं नाही. 425 मतं पडली कमळावर. आमच्या जोपर्यंत आमच्या ताब्यात हे होतं तोपर्यंत आम्ही कमळ तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी ह्या काय, आता ताईन सांगितल्याप्रमाणे खासदारकीला मागं राहिलो, विधानसभेला मागं राहिलो, नगरपालिकेत मागं राहिलो, अकार्यक्षम आणि असा जिल्हाध्यक्ष ठेवून आपलं पार्टी वाढवण्यापेक्षा त्यांनी त्यांचं ते आवडतं ठेकेदारीचं काम करावं आणि पार्टीच्या संघटनात्मक काम करणाऱ्या माणसाला
संधी द्यावी कोण का असाना. राजीनामा नाही झाला तर बिबट्यान तुमचा काय जिल्हा आता हा परिषद काय कसं असतंय ही केडर बेस पार्टी आहे. या पार्टीमध्ये आम्ही वरिष्ठापर्यंत आमची मतं मांडू शकतो. वरिष्ठांना शेवटी काय निर्णय पार्टी घेत असते. शेवटी भाजपचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहे. जोपर्यंत आपलं म्हणणं मांडता येईल तिथपर्यंत मांडायचं नाही असलं तर पार्टीचं काम करणारे माणसं आहे. आम्ही पार्टी सोडून राजीनामा जाणार नाही नाही. केला तरी तुम्ही काम करत राहणार. तुम्ही सोबत राहणार काम करा. इथनं काम पुढच्या करत राहणार. काळाच्या निवडणुका जे येणार आहेत इथनं पुढच्या काळातल्या यामध्ये तुम्ही सगळेजण निष्ठावंत कार्य कशा प्रकारे सक्रिय असणार तुम्ही? 100% सक्रिय कशा असणार. प्रकारे असणार तुम्ही? काय आम्ही उमेदवार देणार? नाही आम्ही मागं भारत देणार ते. पार्टी जेव्हा चर्चा होईल तेव्हा उमेदवार देणार. सगळीमध्ये तुम्हाला बोलवलं जात नाही. नाहीत ना. याच्या संदर्भामध्ये आम्ही आता जी काय तुमच्या पुढे मांडलेलं आहे याची पार्टीकडे निवेदन या जिल्हा अध्यक्षाच्या विरोधात असतील, पार्टीच्या विरोधात जे काही इथं काम चालू आहे आणि इथली वस्तुस्थिती वरिष्ठापर्यंत जात नाही, हे मोनापल्ली करून खालच्या खाली सगळं हे मिसगाईड केलं जातं, पार्टीपर्यंत जात नाही. आणि आता आम्ही या पार्टीचे आता जे मेन आमचे अध्यक्ष आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत आता, तर त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आता या पुढच्या काळामध्ये राजेश पांडे म्हणून आहेत, त्यांची इथं नियुक्ती केलेली आहे त्यांनी आता. आणि त्यांनी आम्हाला राजेश पांडेचा आम्हाला फोन आलाय की आम्ही तिथं येतो. व्यक्तिगत काय हा- नाराजी अण्णा 2 मिनिट. नाराजी काय जे असेल तुम्ही लांबवता ते नाराजी जी काय असेल ते नाराजी तुमची दूर केली जाईल. बैठक घेऊन सगळ्याशी विचार विनिमय करून इथला निर्णय एकत्रित कसा होईल. आणि उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या जर कमळाच्या चिन्हावर नाही लढल्या तर अपक्षच लढल्या तर वस्तुस्थिती जे महानगरपालिकेला अपयश आलंय तसं जिल्हा परिषदला अपयश हे 100% म्हणजे ठरलंय. एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे व्यक्तिगत ऐकून घ्या. व्यक्तिगत आमचा आणि चेतनचा काय विरोध नाही. राजीनामा दिला दिला पाहिजे. आमचं व्यक्तिगत आमचं चेतनचा काय व्यक्तिगत वैर नाही.